नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी बनवायला अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले. कशी बनवायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा, आपण अस्तर घेतले, पूर्ण उंची घेतली 13.5, घडी घेतली 9.5ची. त्याच्यासाठी आपल्याला 2.25 इंचाची गळा रुंदी, 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर, आणि जितकं शोल्डर घेणार आहे तितकंच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करून घ्यायचा. बॉक्स तयार झाल्यानंतर हे कोपऱ्यातून आपल्याला 1.25 इंच अंतर मोजायचं आणि मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा. नंतर आपल्याला घ्यायची गळा उंची, 9.5 इंचाची आपण गळा उंची घेणार आहे. त्याच्यानंतर 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी, आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा. नंतर आपल्याला बॉक्स तयार झाल्यानंतर इथे असा छानसा आकार आपल्याला द्यायचा आहे. वर खाली थोडासा पानाचा आणि वरती असा मटका गळ्याचा आकार आपण देणार आहे. त्याच्यानंतर घ्यायचं कॅनव्हास. कॅनव्हासला डबल फोल्ड घडी करायची. नंतर कॅनव्हास ओपन करून व्यवस्थित असं ठेवायचं, आणि जे आपण अस्तरवर जो गळा आखला तोच आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा. नंतर पुन्हा डबल फोल्ड घडी करून तो आकार आपल्याला व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे. नंतर कॅनव्हास ओपन करून रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अशी रेष आपल्याला 1 इंच असा कॅनव्हास आपल्याला ठेवून बाकीचं कॅनव्हास आपल्याला कट करून घ्यायचं. मोंढ्याचा आकार हा कट करायचा आहे अस्तरचा. नंतर आपण पीस घेतला, पीसवर अस्तर ठेवून मोंढ्याचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा. नंतर पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं, आणि त्याच्यावरती जो कॅनव्हासचा आपण गळा आखला तो ठेवून द्यायचा. व्यवस्थित असं ठेवायचं, सेंटरला व्यवस्थित ठेवायचा, आणि जी रेषा मारलेली तिच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची. अगदी व्यवस्थित अशी आपल्याला ती शिलाई मारायची, म्हणजे असं परफेक्ट असा गळा आपला तयार होईल. बघा, आता आपण पिना काढून घ्यायचा आणि मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता नॉचेस देऊन द्यायचे. अगदी व्यवस्थित असे नॉचेस जर दिले तर आपल्या गळ्याचा आकार जो आहे तो परफेक्ट असा तयार होतो. आता कॅनव्हास आणि अस्तरला पलटी मारायची आणि वरतून व्यवस्थित अशी दाबटीप मारून घ्यायची. बघा, अगदी व्यवस्थित असं पूर्ण गळ्याला आपल्याला दाबटीप मारायची आहे. आता पूर्ण पलटी मारायची कपड्याला, आणि अस्तर आपल्याला व्यवस्थित सगळीकडनं जॉईन करून घ्यायचं. उरलेला जो कपडा आहे अस्तर जॉईन झाल्यानंतर उरलेला कपडा पूर्णपणे कट करून घ्यायचा. बघा, याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे सगळीकडनं. आपला मागचा भाग तयार झाला तर लगेच आपल्याला टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच अशा आपल्याला दोघंही टक्स सारखेच मारायचे. लगेच आपल्याला कमरेला पट्टी घ्यायची, आणि पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं आहे अशी वरतून ठेवून, आणि सिंपल अशी आपल्याला ती पट्टी लावायची. दोघंच याच्यामध्ये टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक चुनी टाकायची, म्हणजे काय होतं, पाठीचा भाग वरती तरंगत नाही. दाबटीप द्यायची, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची. आपला मागचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे. आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे. बघा, आपण 4 इंचाची रुंदी घेतलेली पट्टीची, 2 पट्ट्या घेतल्या, आपण त्याला जॉईंट केलं. पट्ट्या जॉईंट केल्यानंतर ते फोल्ड करून एक शिलाई अशी मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की त्याला अशा प्लेट्स टाकायच्या, म्हणजे आपल्याला फ्रिल तयार करायची. बघा, आपली फ्रिल तयार झाली. बघून घ्यायचं आपल्याला फ्रिल पुरेल का, आणि लगेच आपल्याला काय करायचं, आता उरलेला जो कपडा आहे शिलाईच्या बाहेर तो आपल्याला कट करायचा.
पूर्ण कपडा हा कट करायचा अगदी व्यवस्थित। त्याच्यानंतर आपण घेतली समोसा लेस आणि आधी पहिले आपल्याला समोसा लेस लावायची, त्याचं तोंड आपल्याला बाहेरच्या साईडने करायचं। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे आपल्या डिझाईन्स कशा येतात। हे बघा, आपण एक लेस लावून घेतली। त्याच्यानंतर आपल्याला फ्रिल लावायची, साधारण 1 इंच अंतर सोडून द्यायचं आणि ही फ्रिल आपल्याला जसा आकार आहे गळ्याचा त्याप्रमाणे आपल्याला लावून घ्यायची। अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये छान डिझाईन आपण बनवली। मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ट्राय करायचे, नक्की करून बघा। ही डिझाईन अगदी सुंदर दिसेल कोणत्याही ब्लाऊजवर। बघा, आपली ही लेस लावून झाली, फ्रिल लावून झाली। वरतून थोडंसं आपण जॉईंट करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला लुक येतो छान। पुन्हा एकदा आपण ती समोसा लेस घ्यायची आणि समोरासमोर आपल्याला ती लावून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे। बघा, सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे। लगेच आपल्याला लटकन बनवायचे। लटकनसाठी आपण असे चौकोनी 4 तुकडे घेतले आणि त्याचा एक कोपरा असा कट करून त्याला गोल आकार दिला। जो गोल आकार आहे तोच आपण इथे 2-2 हे घेऊन आणि त्याला शिलाई मारली। नंतर पलटी मारून वरतून दाबटीप दिली। नंतर कपडा घ्यायचा, साधारण 2 इंच रुंदीचा आपण हा कपडा घेतलाय। 2 ते 2.5 इंच रुंदीचा हा कपडा घ्यायचा, फोल्ड करायचा आणि शिलाई आपल्याला कडेने अशी मारून घ्यायची। लगेच त्याची फ्रिल तयार करायची आहे। याप्रमाणे आपल्याला बनवायचे लटकन। लटकनला ती फ्रिल आपल्याला लावायची आहे। त्याच्यावरती आपल्याला तीच लेस लावायची आहे जी आपण गळ्यासाठी वापरली। दुसरं लटकन आपल्याला त्याचप्रमाणे करून घ्यायचं। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अगदी सुंदर असे लटकन हे आपले तयार होणार आहे अगदी थोड्या वेळात। लगेच आपण नॉट घ्यायची आणि त्याला ते लटकन आपण जे बनवले ते लावून घ्यायचे। बघा, ह्याप्रमाणे ते लावून घ्यायचे। सुंदर असे लटकन तयार झाले। वरतून साधारण 2.5 इंच अंतर सोडून घ्यायचं आणि हे नॉट आपल्याला जॉईन करून घ्यायचे। बघा, आता आपण नॉट बांधून बघूया। आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक अगदी सुंदर असा आलेला आहे। कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे आपली आजची ब्लाऊज डिझाईन कशी आली ते, आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा। वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन। अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।